नमस्कार मंडळी. MPSC कंबाईन परीक्षेमध्ये काही प्रश्न इतके अवघड वाटतात की आपण ते सोडून देतो. पण काय जर मी म्हटलं की हेच अवघड प्रश्न तुमच्यासाठी एक संधी असू शकतात? हो, अगदी बरोबर ऐकलंय. आज आपण एक्झाम लॉजिक नावाचे एका जबरदस्त टेक्निकबद्दल बोलणार आहोत. म्हणजे जे प्रश्न आपल्याला येत नाहीत त्यातही आपण मार्क्स कसे मिळवू शकतो. चला तर मग सुरू करूया. अडीच फक्त 2.5 मार्क्स. ऐकायला खूप छोटी संख्या वाटते नाही का? पण खरं सांगू, MPSC मध्ये पोस्ट मिळवणं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच परीक्षेला बसणं यामधला फरक अनेकदा फक्त याच 2.5 मार्कांचा असतो. ज्यांनी हा अनुभव घेतलाय ना, त्यांना याची किंमत अगदी काळजाला भिडते. तर आज आपण हेच 2.5 मार्क लॉजिकच्या मदतीने कसे मिळवायचे तेच बघणार आहोत. तर मग प्रश्न असा येतो की हे लॉजिक म्हणजे काय? नुसते अंदाजे गोळे मारणं? अजिबात नाही. एक्झाम लॉजिक म्हणजे अंधाळा खेळ नाही, तर ही एक शिकण्यासारखी पद्धत आहे. एक असं कौशल्य आहे जे तुम्हाला ते क्रुशियल मार्क्स मिळवून देईल, जे तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे नेऊ शकतात. पण आपण थेट टेक्निक्समध्ये उडी मारण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. हे काही जादू नाही किंवा जुगार नाही. हा एक शिस्तबद्ध दृष्टिकोन आहे. आणि याचा पाया आहे 3 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम. चला आधी ते बघूया. पहिला नियम: प्रश्न नेहमी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये वाचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेकदा क्लू इंग्रजीमध्ये लपलेला असतो. दुसरा, घाई करून पहिलाच पर्याय बरोबर वाटला तरी सर्वच्या सर्व पर्याय वाचा. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, शांत रहा, कारण गोंधळलेलं मन कधीच लॉजिक लावू शकत नाही. हे 3 नियम पाळले तरच पुढच्या युक्त्या कामी येतील. ठीक आहे, तर मग आता आपण आपल्या पहिल्या प्रकारच्या युक्त्यांकडे वळूया. इथे आपण प्रश्नाकडे नाही तर फक्त पर्यायांकडे बघणार आहोत. हो, उत्तरांमध्येच अनेकदा धागेदोरे लपलेले असतात. ते कसे शोधायचे? चला पाहूया. ही आहे पहिली युक्ती, गोंधळात टाकणारे पर्याय. बघा, पेपर सेटरला माहीत असतं की विद्यार्थी कुठे गोंधळू शकतात. त्यामुळे ते मुद्दाम 2 असे पर्याय टाकतात जे दिसायला किंवा ऐकायला जवळपास सारखेच वाटतात. आणि गमत म्हणजे 90% वेळा उत्तर त्या 2 पैकीच एक असतं. म्हणजे तुमचे 4 पर्याय गेले आणि राहिले फक्त 2. झाली की नाही 50-50 ची संधी. आता हे उदाहरण बघा. प्रश्न आहे, 1957च्या स्त्री शिक्षण आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? आणि पर्यायांमध्ये आहेत दुर्गाबाई भागवत आणि दुर्गाबाई देशमुख. आता ज्यांना उत्तर माहीत नाही ते सुद्धा हे बघून लगेच ओळखू शकतात की इथेच काहीतरी गडबड आहे. दुर्गाबाई हे नाव कॉमन आहे, आडनावात फरक आहे, म्हणजे बाकीचे 2 पर्याय तुम्ही सहज बाजूला करू शकता. बस, तुम्ही उत्तराच्या खूप जवळ आला आहात. आता बघूया संख्यांबद्दलची युक्ती. याला म्हणूया जवळच्या संख्या. जेव्हा पर्यायांमध्ये आकडे दिलेले असतात तेव्हा पेपर सेटर काय करतो? बरोबर उत्तराच्या अगदी जवळचा एक चुकीचा आकडा देतो, तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी. त्यामुळे जर तुम्हाला 4 आकड्यांपैकी 2 आकडे एकमेकांच्या खूप जवळचे दिसले तर समजून जा की उत्तर त्या दोघांपैकीच एक असणार आहे. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. प्रश्न आहे की 2019 मध्ये पर्यटनाचा GDP मधला वाटा किती होता? पर्याय आहेत 9%, 8.4%, 7.3% आणि 9.34%. आता नीट बघा, 9 आणि 9.34 हे आकडे किती जवळ आहेत? बाकीचे 8.4 आणि 7.3 खूप दूर आहेत. म्हणजे आपलं लक्ष फक्त त्या 2 पर्यायांवरच केंद्रित झालं पाहिजे. पुढची युक्ती तर खूपच मजेशीर आहे, तपशीलवार पर्याय. याचं लॉजिक असं आहे की एखादं विधान पूर्णपणे बरोबर करण्यासाठी त्यात अनेकदा जास्त माहिती, जास्त तपशील द्यावा लागतो. चुकीचे पर्याय मात्र छोटे आणि मोघम असू शकतात. म्हणून जर तुम्हाला 4 पर्यायांपैकी एखादा पर्याय खूपच लांबलचक आणि जास्त माहिती देणारा वाटला तर तो बरोबर असण्याची शक्यता खूप जास्त असते. जसं की या प्रश्नात बघा, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण? यातला जो सगळ्यात लांब पर्याय आहे, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेले ज्येष्ठ नागरिक, तोच बरोबर आहे. कारण त्यात योजनेची अट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्नाबद्दल काहीच माहीत नसेल तेव्हा ही युक्ती नक्कीच उपयोगी पडते. चला आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. आत्तापर्यंत आपण पर्यायांमध्ये क्लू शोधत होतो. आता आपण थेट प्रश्नाच्या भाषेमध्ये, त्याच्या व्याकरणामध्ये लपलेले संकेत कसे ओळखायचे ते पाहूया. आठवतंय मी सुरुवातीला काय म्हणालो होतो? प्रश्न दोन्ही भाषांमध्ये वाचा. त्याचा फायदा इथे होतो. कधीकधी मराठीत जो शब्द आपल्याला सामान्य वाटतो तोच इंग्रजीमध्ये एक मोठा क्लू देऊन जातो. जसं की फॅक्टर्ससारखा एखादा शब्द. याला म्हणतात कीवर्ड लॉजिक. उदाहरणार्थ हा प्रश्न बघा, भारतीय शेती 2 घटकांवर अवलंबून आहे.
आता याचं इंग्रजी भाषांतर बघितलं तर तिथे 2 सेट्स ऑफ फॅक्टर्स असं असेल. फॅक्टर्स म्हणजे अनेकवचन. आता पर्यायांमध्ये बघा, तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक दोन्हीमध्ये घटक हा शब्द आहे. म्हणजे उत्तर याच दोघांशी संबंधित असणार हे लगेच कळतं. पुढची युक्ती आहे एकवचन विरुद्ध अनेकवचन. ही तर खूपच सोपी पण कमालीची प्रभावी आहे. प्रश्नामध्ये जर राज्य असं विचारलं असेल तर उत्तर एकवचनी असेल आणि जर राज्यांनी असं विचारलं असेल तर उत्तर अनेकवचनीच असणार. एवढं साधं व्याकरण आपल्याला पूर्ण मार्क मिळवून देऊ शकतं. जसं की हा प्रश्न बघा, इथे राज्यांनी हा शब्द वापरलाय जो अनेकवचनी आहे. याचा सरळ अर्थ काय होतो की उत्तर एका राज्याचं नाव असूच शकत नाही. मग ज्या पर्यायांमध्ये फक्त उत्तर प्रदेश किंवा फक्त पंजाब असं दिलेलं आहे ते पर्याय आपोआप चुकीचे ठरतात. किती सोपं झालं बघा. आणि आता इंग्रजी व्याकरणाचं ब्रह्मास्त्र वॉज विरुद्ध वर ही माझ्या मते सगळ्यात विश्वासार्ह युक्ती आहे. कारण MPSC आयोग प्रश्नाचं भाषांतर करताना चूक करू शकतो, पण इंग्रजी व्याकरणात वॉज आणि वर वापरताना चूक करण्याची शक्यता जवळजवळ 0 असते. जर प्रश्नात वॉज असेल तर उत्तर एकवचनी आणि जर वर असेल तर उत्तर अनेकवचनी. बस. या प्रश्नाचं इंग्रजी वाक्य बघा, हू वॉज अवॉर्डेड. काय दिसलं? वॉज. याचा अर्थ पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळाला आहे. मग ज्या पर्यायांमध्ये 2 किंवा 3 लोकांची नावं दिली आहेत ते पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही. ते सरळ चुकीचे आहेत. झालं, तुमचं काम किती सोपं झालं. चला, आता आपल्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या लॉजिककडे वळूया. याला आपण म्हणूया पहिला आणि एकमेव तर्क. नावाप्रमाणेच यातून आपल्याला एकवचनी उत्तरं शोधायला मदत होते. हे अगदी साधं लॉजिक आहे. बघा, एखादं मत किंवा एखादं विधान हे एकाच व्यक्तीचं असू शकतं. आणि जगात कोणतीही गोष्ट पहिल्यांदा एकच व्यक्ती किंवा एकच संस्था करते. त्यामुळे प्रश्नामध्ये जर पहिला, पहिली किंवा असे मत होते असे शब्द आले तर डोळे झाकून समजायचं की उत्तर एकच नाव असणार आहे, एकापेक्षा जास्त नाही. जसं की हा प्रश्न, आदिवासी क्रांतीचा पहिला नायक कोण होता? इथे कीवर्ड काय आहे? पहिला. पहिला नायक एकच असतो, दोघांची जोडी नसते. त्यामुळे ज्या पर्यायांमध्ये 2-2 नावं दिली आहेत ते पर्याय आपण सरळ बाजूला काढू शकतो. आणि हे दुसरं उदाहरण, एका विशिष्ट विचाराबद्दल विचारलंय आणि शेवटी म्हटलंय असे मत होते. म्हणजे हे एका व्यक्तीचं मत आहे. ते दोघा-तिघांचं मिळून एक मत नाही. त्यामुळे इथेही ज्या पर्यायांमध्ये एकापेक्षा जास्त नावं आहेत ते चुकीचे असणार हे नक्की. तर मंडळी, ही होती आपली लॉजिकची जबरदस्त टेक्निक्स. आपण काय काय पाहिलं? गोंधळात टाकणारे पर्याय, जवळच्या संख्या, सर्वात लांब आणि तपशीलवार पर्याय, इंग्रजी कीवर्ड्स, एकवचन विरुद्ध अनेकवचन, वॉज विरुद्ध वरचं ब्रह्मास्त्र आणि शेवटी पहिला आणि एकमेवचा तर्क. या सगळ्यांचा वापर केला तर अवघड वाटणारे प्रश्नही सोपे वाटू लागतील. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा सराव. प्रश्न आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय होता? आता याचे इंग्रजी वाक्य बघा, व्हॉट वॉज द एम. इथे वॉज पण एकवचनी आहे आणि एम म्हणजे उद्देश तोही एकवचनी आहे. तर मग आता तुम्हीच सांगा, या लॉजिकचा वापर करून तुम्ही कोणते पर्याय लगेच बाद कराल? नक्की विचार करा, कारण हाच आहे खरा एक्झाम लॉजिकचा सराव.